मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम म्हणतात की मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणले आणि ते मी नाही तर तुझ्या आईने दिले. पल्लवी जेव्हा उघडून बघते तेव्हा त्यात एक शॉल असते. पल्लवीला ती शॉल खूप आवडते. आदिती मॅम ती शॉल तिच्या अंगावर ओढून देतात. आदिती मॅम विचारतात की आता आईच्या मायेची ऊब जाणवते ना तुला? शांतनू देखील त्यांचं बोलणं ऐकत असतो. पल्लवी म्हणते की थँक्यू आई आणि आदिती मॅमला म्हणते की थँक्यू तुम्हाला पण. आदिती मॅम विचारतात की मला का थँक्यू म्हणतेस? पल्लवी म्हणते की असंच कोणास ठाऊक पण असं वाटलं म्हणून. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, तुझी ती आई तुझ्याजवळ नसली म्हणून काय झालं, तुझी ही आई तर कायम तुझ्यासोबत आहे. आम्ही दोघीही तुझ्या पाठीशीच आहोत, त्यामुळे आता कसलीच काळजी करायची नाही, असं बोलून आदिती मॅम पल्लवीला जवळ घेतात. शांतनू मात्र अत्यंत प्रेमाने त्या दोघींकडे बघत असतो. तर रात्रीच्या वेळी प्रभाकर सर त्यांच्यासाठी आणि प्रदीपसाठी एक पार्टीचा प्लॅन बनवतात. प्रदीप विचारतो की हा पार्टीचा प्लॅन कोणासाठी? प्रभाकर म्हणतो की अरे कोणासाठी काय, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. खरं सांगायचं तर बरेच दिवस घरामध्ये खूप टेन्शन आलेत. आज जरा निवांत वेळ मिळाला, म्हटलं एन्जॉय करू आपण भाऊ भाऊ. प्रदीप म्हणतो की हो, मलाही तेच वाटत होतं. अरे भाकरवडी. तेव्हा प्रभाकर म्हणतो की तुझ्यासाठीच आणली आहे. प्रदीप भाकरवडी खातो. प्रभाकर त्याला दारूचा एक ग्लास देतो. प्रदीप नाही म्हणत असतो तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे पी रे, खूप दिवस झाले आपल्याला टेन्शन आलं होतं ना, आज रिलॅक्स दिवस मिळालाय, पी. दोघंही चिअर्स करून दारू प्यायला लागतात. प्रदीप म्हणतो की घरात कोणी जागा तर नाही आहे ना? तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे खात्री करायची का तुला, जाऊन बघ जा. प्रदीप खात्री करण्यासाठी आतमध्ये जातो. तोपर्यंत प्रभाकर सर प्रदीपसाठी दुसरा ग्लास रेडी करतात. प्रदीप आल्यानंतर प्रभाकर सर पुन्हा त्याला एक दुसरा ग्लास देतात. मनात म्हणतात, प्रदीप आज दारूच्या नशेतून सगळी पापं वदवून घ्यायची मला. एकदा का जर हे रेकॉर्ड झालं ना, मग जे होईल ते आमचं खरं सेलिब्रेशन असेल. प्रभाकर म्हणतो की खरं सांगायचं ना प्रदीप, घरामध्ये खूप टेन्शन होते, जाम वैतागलो होतो मी. तुझी देखील खूप धावपळ झाली असेल ना यामधल्या काळात? प्रदीप म्हणतो की हो रे, खूप धावपळ, संस्थेची कामं, बाहेरची कामं. प्रभाकर म्हणतो की हो ना, भाऊ म्हणून तर मी एवढं समजूच शकतो. प्रदीप म्हणतो की त्या काळात खरंच खूप भोगलं मी. हे काय काय ऐकायला लागलं मला. माणसाचे खरे रंग ना मला तेव्हाच दिसले. फार दुःख झालं, अगदी मनापासून खूप दुःख झालं. प्रदीप म्हणतो की मी एक ग्लास भरतो. प्रभाकर म्हणतो की अरे विचारतोस काय, सगळं काही तुझ्यासाठीच आहे. प्रदीपला खूपच झालेली असते, त्याला अजिबात सूद नसते. प्रभाकर सर इकडे मोबाईलची रेकॉर्डिंग ऑन करून देतात. प्रभाकर सर म्हणतात की प्रदीप, मी एक भाऊ म्हणून तुझं एक दुःख समजू शकतो. संस्थेसाठी एवढं करतो, दादा वहिनीसाठी एवढं करतो, घरातलीही कामं करतो, पण काय हातात काय येतं तुझ्या, फक्त अपमान. अरे बायकोसमोर, मुलांसमोर रिस्पेक्ट नाही रे, कसं सहन करतो हे कळतच नाही मला. तेव्हा प्रदीप म्हणतो, प्रभू दादा, मी जर एकदा चिडलो ना तर तुला माहिती आहे चांगलंच. प्रभाकर म्हणतो की अरे मी समजू शकतो तुझं दुःख. खरं तर प्रदीप, दादा आणि वहिनींची सगळी कामं तू करतोस. ते जे जे काही सांगतात ते तू करतोस आणि त्यांचे इंटरनल सिक्रेट फक्त तुला माहीत असतात. आता ते पुरावे सुद्धा सांभाळून ठेवलेच आहे ना दादा वहिनींनी. प्रदीप म्हणतो की पुरावे? कसले पुरावे? पुरावे वगैरे काहीच नाहीये. अरे वहिनीसुद्धा शोधताय कित्येक दिवस. वहिनींनी मला पुरावे शोधायला सांगितलंय. प्रभाकर मनात विचार करतो की अच्छा, म्हणजे तो पुराव्यांचा लिफाफा वहिनींच्या हातात लागलाच नाहीये. पण मग तो लिफाफा गेला तरी कुठं असेल? प्रदीप सगळं खरं सांगत असतो की वहिनींना तर खूप टेन्शन आलं होतं, कारण दादा तर इकडं नव्हते, त्या एकट्या काय करणार. मग मी, प्रदीप सूर्यवंशी धावला त्यांच्या मदतीसाठी. पल्लवीवर हल्ला झाला ना, त्यानंतर असं म्हणताच मोठे काका येतात आणि जोरात प्रदीपच्या तोंडावर पाणी मारतात. प्रदीप खडबडून उठतो आणि म्हणतो की कोण आहे रे? तर समोर मोठे काका उभे असतात. प्रदीप म्हणतो की दादा तू? मोठे काका म्हणतात की हो मीच. कसली थेरं चालली आहे तुमची ही? घरामध्ये काय होतंय आणि तुमचं काय चाललंय इथं? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. सूर्यवंशी घराण्याचं नाव लावता ना तुम्ही, मग शोभतं तुम्हाला असं वागणं? आणि प्रभाकर, तू याचा मोठा भाऊ ना, याला चांगलं शिकवायचं की बिघडायचं? हे प्रदीप, काय आहे तुझी ही अवस्था? रस्त्यावरून दारू पिऊन पडणाऱ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिला? एक कामसुद्धा धड करत नाही तू. एवढ्या मोठ्या संस्थेच्या संचालकपदी बसण्याची तुझी लायकी नाही आहे. तुला मखरात बसवलंय. प्रत्येक वेळी तुला सांभाळून घेत आलोय आणि तुझे हे असे उद्योग.
मी आहे म्हणून तू आहेस, नाही तर तुझी स्वतःची काडीची किंमत सुद्धा नाहीये. बघतोयस काय माझ्या तोंडाकडे? चला उचला हे आवरा आणि झोपायला जा. मग प्रभाकर सर आणि प्रदीप बाटल्या उचलून घरामध्ये नेऊ लागतात. विभावरी तिचं काम करत असते. तेवढ्या तिला आळस येतो. ती म्हणते की आता नाही जमणार, खूप दमायला झालंय आणि लक्षही नाही लागणार, त्यापेक्षा उद्या सकाळीच पूर्ण करेल. ती म्हणते की हे कुठे गेले कोणास ठाऊक. तेवढ्यात प्रदीप जोराने दरवाजा उघडतो. त्याची अवस्था बघून विभावरी त्याची विचारपूस करते की काय झालं आणि तुम्ही दारू पिऊन आलायत. तेव्हा प्रदीप म्हणतो की तुला काय करायचंय, तुझ्या पैशांची पितो काय, फालतू चौकशा. टॉवेल दे. तेव्हा विभावरी प्रदीपला टॉवेल देते. तो म्हणतो की तू काय अशी बघत बसलीये माझ्याकडे पुतळ्यासारखी, डोकं फणफणतंय माझं, जा ब्लॅक कॉफी घेऊन ये. विभावरी तिथून निघून जाते. प्रदीपला मात्र मोठ्या काकांची गोष्ट आठवत असते की एवढ्या मोठ्या संस्थेच्या संचालकपदी बसण्याची लायकी नाहीये तुझी, मखरात बसवलंय तुला, का तर तू माझा धाकटा भाऊ आहेस. प्रदीपला या सर्व गोष्टींचा खूप राग येत असतो. तर इकडे मोठे काका रूममध्ये येतात. मोठी आई म्हणते की आलात तुम्ही, आता तुमच्यावर सगळं सोपवून मी निश्चिंत झोपू तरी शकते. मोठे काका म्हणतात की तशीही तू झोपलेलीच असते, कुठंच लक्ष नसतं तुझं. मोठी आई म्हणते की अहो असं काय म्हणताय. मोठे काका म्हणतात की घरात तुझं अजिबात लक्ष नाहीये. प्रदीप काय बोलतोय काय करतोय याच्यावर नजर ठेवायला नको तुला. मोठी आई म्हणते की अहो काय झालंय, काय काय केलं प्रदीप भाऊजींनी. मोठे काका म्हणतात की त्यांनी तुझ्या सकट माझा सुद्धा गाशा गुंडाळायची तयारी केली होती. आत्ता प्रभाकर समोर तो सगळं बरळणार होता. का म्हणतात की मग बाहेर दोघंजण पार्टी करत बसले होते आणि मग घडलेला सर्व प्रकार ते मोठी आईला सांगू लागतात. मोठी आई म्हणते की बरं झालं हा तुम्ही अगदी वेळेवर पोहोचलात. मोठे काका म्हणतात की जर मी त्याला आता अडवलं नसतं ना तर या क्षणात आपण घरात नसतो, तर पोलीस कोठडीत असतो. प्रभाकरने अगदी ठरवून त्याला जाळ्यात अडकवलं असणार. पण असं गाफील राहून चालणार नाही, तुला सगळ्यावर लक्ष ठेवायला हवं. मोठी आई म्हणते की अहो कुठं कुठं लक्ष देऊ मी, पोलीस रोज नवा एक साक्षीदार आणते. मी सांगताय की घरात हा एक पुरावा मिळालाय, असा पुरावा मिळालाय. शांतनू तो तर पल्लवीच्या आहारीच गेलाय आणि प्रभाकर भाऊजी आणि आदितीचे तर रोज नवीन खेळ चाललेत. तेव्हा तर या दोघांनी माझ्या खोलीत, जाऊ दे सर्व आघाड्यांवर लक्ष ठेवताना माझी तर दमछाट होत चालली आहे. तुम्ही तर माझं कौतुक करायचं सोडून मलाच दोष देताय. प्रदीप भाऊजींची मदत घे असं तुम्हीच मला सांगितलं होतं ना, बघितलं की आता ते किती फायद्याचे आहेत ते. आता निस्तारा तुम्ही सगळं. मोठे काका म्हणतात की हे सगळं प्रकरण फक्त तुझ्यामुळे चिघळलंय. तुला तर त्या पल्लवीला फक्त बंदोबस्त करायचा होता ना, तर मग गुंडांना बोलून ॲक्सिडेंट करवायचा होता तिचा. कोणाला काहीच कळलं नसतं, पण तू स्वतः गेली आणि तिच्या रक्ताने स्वतःचे हात भरून घेतलेस. तू जर स्वतः गेली नसती तर हे गणित बिघडलं नसतं. फक्त तुझ्यामुळे सगळं झाले. मोठी आई म्हणते की अहो मी तिथं गेले ते फार बरं झालं. त्या गुंडांवर तर माझा अजिबात विश्वास नव्हता. ती पल्लवी जर त्या गुंडांच्या तावडीतून सुटली असती तर सगळे पुरावे घेऊन आपल्यासमोरच उभी राहिली असती. मग काय केलं असतं आपण. मोठे काका म्हणतात की त्या आता विषयाला फाटे फोडण्यामध्ये मला काहीच अर्थ वाटत नाही. त्या पल्लवीची आपल्याला काळजी आहे असं दाखवणं आत्ता सध्या खूप महत्त्वाचं आहे. ती नसताना निदान तिची खोटी खोटी तरी काळजी घेत होतीस ना तू. उपरणा हे करणं अतिशय महत्त्वाचं, हे तर तू करायलाच हवं होतं. चल आपण जाऊन पल्लवीला भेटून येऊ. तिच्यावर हल्ला झाल्यानंतर आपल्याला तिची काळजीच नाही असं बाकीच्यांना वाटून उपयोग नाहीये. योग्य वेळी आपण पल्लवीचा काटा काढणारच आहोत, पण सध्या तरी आपल्याला तिची काळजी असंच दाखवावं लागेल. इकडे रूममध्ये शांतनू पल्लवीचा अभ्यास घेत असतो. पल्लवी पाणी पिण्यासाठी ग्लास उचलते तेव्हा शांतनू म्हणतो की मला सांगायचं होतंस ना, बाबांनी तुला सांगितलं होतं ना की नवऱ्याकडून चांगली सेवा करून घे म्हणून. असं म्हणून शांतनू पुन्हा पल्लवीला शिकवायला लागतो, पण पल्लवी मात्र शांतनू मध्येच हरवून गेलेली असते. एवढ्यातच मोठी आई आणि मोठे काका तिथे आलेले असतात. शांतनू पल्लवीचा हात हातात घेऊन तिच्या हाताला किस करतो. बघून मोठे काका आणि मोठी आई एकमेकांकडे बघत असतात. एवढ्यात मोठे काका दार नॉक करतात. त्यांना बघून शांतनू आणि पल्लवी सावरतात. शांतनू मोठ्या काकांना विचारतो की तुम्ही कधी आलात. तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे आत्ताच आलो घरी. त्यावेळी कामं जरा जास्त लागली, पण हरकत नाही, संस्थेसाठी तर एवढं करावंच लागतं. घरी आलो आणि म्हटलं की पल्लवीला आधी बघून येऊ. मोठे काका म्हणतात की अरे बातमी समजली आणि माझं कुठं लक्षच लागेना रे. मोठी आई म्हणते की हो ना, दिवसातून 4 वेळा पल्लवीची चौकशी करायचे. मोठे काका पल्लवीला विचारतात की पल्लवी कशी आहेस, त्रास तर होत नाहीये ना.
डॉक्टर पुन्हा काही म्हणाले का? तेव्हा शांतनू म्हणतो की ॲक्च्युली आम्ही उद्या जाणार आहोत डॉक्टरांकडे. तेव्हा बघू काय होतं ते. मोठी आई म्हणते की जाऊन या हां. हो, पल्लवी एवढ्या जीवावरच्या संकटातून वाचली. हे दोघंही एकत्र आले. देव पाठीशी असतात ना, ते म्हणतात ते असं. नाहीतर घरात सतत भांडाभांडी, वादावादी. बघितलं ना, फक्त प्रेम, बाकी दुसरं काय. इतकं काय काय घडून गेलं पण शेवटी दोघं एकत्र आलेच ना. शांतनू म्हणतो की मोठी आई जे झालं ते झालं, पण आता नको तो विषय. मला पल्लवीला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. मोठे काका म्हणतात की बरोबर आहे शांतनू, पण एक सांगतो शांतनू, पल्लवीचा जीव घेणारा जो कोणी माणूस असेल त्याला शोधून काढायचंच. काय सुपर्णा? तेव्हा मोठी आई म्हणते की हो बरोबर आहे, आपण तर त्याला सोडायचंच नाही. मोठे काका म्हणतात की यापुढे तू या प्रकरणात अजिबात लक्ष देऊ नकोस. मी बघेन काय करायचं ते, तू पल्लवीची नीट काळजी घे. शांतनू म्हणतो की पल्लवीची काळजी तर मी घेईलच, पण ज्याने कोणी पल्लवीला हा त्रास भोगायला लावला त्याला तर मी काय सोडणार नाही. एकदा पल्लवीला फक्त बरे होऊ दे, त्याला जन्माची अद्दल घडवतो की नाही बघाच. हे काका म्हणतात की हो, पण तू सध्या आता तिच्याकडं लक्ष दे. मोठी आई म्हणते की काळजी घे ग बाई, आणि दोघंही तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे काका मोठ्या आईला म्हणत असतात की काय चाललंय काय तुझं, आणि तेवढ्यात पल्लवी तिथून जात असते. मोठी आई पाण्यामध्ये काहीतरी मिक्स करत असते. ती म्हणते की सांगते सगळं सांगते, आता हे पाणी मी बाहेर घेऊन जाणार आणि पल्लवी किंवा आदिती समोर ठेवणार आणि त्या दोघींना हे पाणी प्यायला भाग पाडणार.